हॅलो गाईस, नमस्कार. आपल्या आवडते चॅनल धायरे सरमध्ये अतिशय महत्त्वाचं का खरंच EVM हॅक होते? एलन मस्कच्या एका ट्विटमुळे राजकारण पेटलं. कसं जाणून घ्या आजच्या स्पेशल केस स्टडीमध्ये. EVM संदर्भात निर्णय अधिकाऱ्याची पत्रकार परिषद झाली. हा स्पेशल रिपोर्ट. EVM हॅक होऊ शकतं का? हा गेल्या 10 वर्षापासून कायमचा चर्चेत असलेला विषय आहे. गेल्या काही वर्षात EVM सातत्याने शंका व्यक्त करण्यात येते. EVM हॅक होऊ शकतं असं ट्विट करण्यात आल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले. हा अमेरिकेच्या संदर्भात मत व्यक्त केलं, मात्र चर्चा पुन्हा भारतवर्षात होती आहे. महाराष्ट्रात ह्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मोठ्या इथे गदारोळ आपल्याला पाहावयास मिळतो. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा फक्त 48 मतांनी विजयी झालेल्या शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यांनी मतमोजणी केंद्रात EVM कनेक्टेड असलेला फोन वापरल्यामुळे निकालात अफरातफर झाल्याचा जो आरोप आहे, हा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्यावरूनच निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी आरोप फेटाळून लावत EVMसाठी फोन लागत नाही, OTP दिला जात नाही, ते वायरलेस कम्युनिकेशन त्यात नाही असं स्पष्ट केलं. पण मस्क यांच्या ट्विटचा दाखला देत संजय राऊत यांनी EVMवर प्रश्न निर्माण केलेला आहे. आता हे मामला अजून चिरघळत आहे. याहून EVM हॅक होऊ शकतं का, हा एक प्रश्नचिन्हात उरलेला आहे. व्हिडिओ समाप्त करताना फक्त आपण एवढं सांगू शकतो की EVM संदर्भात अजून तस्दीद व अजून पारदर्शक असं EVM करण्यात यावं, हीच विनंती आपण निवडणूक आयोगाकडे करू शकतो. अजून EVM संदर्भात जे काही प्रदर्शनी आहे, कार्यक्रम आहे, कार्यशाळा आहे, त्यात EVM रचना सांगू शकतात. ह्या विषयी अभिप्राय कमेंट करा. धन्यवाद. आपल्या पुढील कार्यक्रमाची हिंट पहा आपले धायरे सर न्यूज एक्सप्रेस येत आहे लवकरच.